गजानन माऊली, मी पूनम सुहास काळे पूनम किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण रेसिपी बनवणार आहे वालाच्या शेंगा। चला तर मग आपण आता काय काय साहित्य लागते ते बघू। हे वालाच्या शेंगा आहे, ह्या शेंगा मी अशा तोडून घेतलेल्या आहे, पाण्यात टाकलेल्या आहे। एक कांदा लागणार आहे, लसण जिऱ्याची पेस्ट लागणार आहे, मोहरी जिरं, एक चम्मच मीठ लागणार आहे, तिखट लागणार आहे, तेल लागणार आहे आणि परत मी हे तिळाचा असा तीळ भाजून तीळ आणि शेंगदाणे भाजून असा कूट तयार केलेला आहे। हा कूट लागणार आहे आपल्याला। तर आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तळतळली आपली, त्याच्यामध्ये भरपूर असं लसण आणि जिरं टाकून घेऊ। लसण जिरं थोडं होऊ द्यायचं, कांदा टाकून घेऊ। कांदा छान परतू द्यायचा। आता हा कांदा छान झालेला आहे, याच्यामध्ये आपण आता थोडं पाऊण चमचा मीठ टाकायचं, पाऊण चमचा तिखट टाकायचं, चवीपुरती हळद टाकायची आणि हे छान असं मस्त होऊ द्यायचं। तिखट, हळद आणि मीठ। नंतर ह्या ज्या शेंगा आहे आपण पाण्यामध्ये टाकलेल्या आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। छान वाफेवरच होते ही भाजी, पाणी वगैरे नाही टाकायची गरज पडत आपल्याला। एक पाव शेंगा आहे, एक पाव शेंगेसाठी प्रमाण सांगितलेलं आहे ते। कोथिंबीर घालायची भरपूर मस्त पैकी। हिवाळ्यात भरपूर कोथिंबीर होते, भरपूर कोथिंबीर घालायची आणि छान मोठ्या गॅसवर होऊ द्यायची। हे बघा, अशी आता छान अशी हलवून घ्यायची। गॅस मोठाच ठेवायचा थोडा, किती छान दिसत। झाकण ठेवून द्यायचं, गॅस मोठा राहू द्यायचा थोडासा 5 मिनिट। आता आपली भाजी वाफेवरच छान वाफेवर भाजी होती। हे बघा 50% झालेली आहे, गॅस कमी करायचा। 50% झाल्यानंतरच गॅस कमी करायचा। हे बघा छान शेंग दबत आहे। आता हे आपली हाताने शेंग दबत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये हे जे तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे हे टाकायचं आहे। भरपूर घालायचं आहे, असं एक पाव भाजीला 3-4 चमचे घालायचं आहे। हे बघा हे छान असं आता शेंगदाण्याचं कूट आपण टाकून घेतलेलं आहे। एवढ्या भाजीला 3 ते 4 चम्मच कूट टाकलेलं आहे आपण। आता हे 5 मिनिट अशी आता झाकण ठेवून कमी गॅसवर ठेवून द्यायची। चला तर मग आपली आता हे बघा वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। हे बघा छान भाजी झालेली आहे मस्त पैकी। अशी शेंग दाबून पाहायची। हे बघा दाबल्यानंतर दबली म्हणजे शिजली भाजी। चला तर मग या सगळेजण वालाच्या शेंगाची भाजी जेवायला। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉनचं बटन राहते ते दाबायलाही विसरू नका, जेणेकरून मी ज्या नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। चला तर मग बाय।